हॅलो एव्हरीवन, आज आईने बनवली थंडीसाठी स्पेशल अशी हुलग्याच्या शिंगोळ्याची आमटी। गावाकडे थंडीमध्ये हमखास बनवतातच। त्यासाठी लागणारं साहित्य इथं वाटीचं प्रमाण घेतलं आहे। अर्धा वाटी बेसन पीठ, गव्हाचं पीठ आणि हुलग्याचं पीठ, त्याला कुळीत पण म्हणतात। आता शेंगदाणे घेतले आहेत आमटीसाठी। मीठ, ओवा, जिरे, हिंग, लसूण, मिरची आणि कोथिंबीर। आता सगळ्यात आधी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आमटीसाठी। शेंगदाणे थंड होईपर्यंत आता इथे लसूण, मिरची आणि कोथिंबीर वाटून घ्यायची आहे पीठ मळण्यासाठी। आता सगळे पीठ एकत्र करून त्यात ओवा, जिरे टाकून, मीठ टाकून, याच्यामध्ये वाटलेलं सामान टाकून छानपैकी लागेल तसं पाणी टाकून आपल्याला घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे। घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे त्याच्या छोट्या छोट्या शिंगोळ्या बनवून घ्यायच्या आहेत। इथे तुम्ही गोल शेपच्या पण बनवू शकता किंवा अशा सरळवाल्या बनवू शकता। आता आमटीसाठी शेंगदाणे, मिरची आणि लसूण वाटून घ्यायचं आहे पाणी टाकून। आता एका पातेल्यात तेल टाकून डायरेक्ट आपण वाटलेलं जे वाटण आहे ते टाकून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून आपल्याला हे उकळी येईपर्यंत लो गॅसवर ठेवायचं आहे। त्याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि या आमटीला आता उकळी येऊन द्यायची आहे। एकदम साधी आणि सिंपल रेसिपी आहे। हिवाळ्यामध्ये हमखास बनवतातच, एकदम टेस्टी लागते। आता रस्स्याला उकळी आल्यानंतर याच्यामध्ये शिंगोळ्या टाकून घ्यायच्या आहेत आणि याच्यातच आता आपल्याला 7 ते 8 मिनटं लो गॅसवर ठेवून आपल्याला याच्यातच उकळून द्यायच्या आहेत, जेणेकरून सगळा आमटीचा जो अर्क आहे तो याच्यात उतरतो। याच्यामध्ये हळद किंवा लाल तिखट टाकत नाही। ही गावाकडची अशी ट्रॅडिशनल रेसिपी आहे, गावाकडे हमखास बनवतातच। आता हुलग्याची आमटी आपली तयार आहे। खूप छान लागते शिंगोळ्या।